माझा निरोप समारंभ असला तरी कसे बोलू काय बोलू कळत नाही मला. कधी दिवस गेले समजले नाही मला. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला काल कल्पना दिली होती की आपले शिक्षकेतर कर्मचारी श्यामसुंदर सकाराम घोडे आज सेवानिवृत्त होत आहेत. तर त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा प्रदान कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. तरीसुद्धा या शाळेमध्ये जवळपास 29 वर्षाचा शिक्षकेतर कर्मचारी म्हणून त्यांना लाभलेला अनुभव हा विचारात घेता त्या ठिकाणी मुलांना त्यांनी खाऊसुद्धा आता जी मुलं आहेत या 25-26 मध्ये जे विद्यार्थी प्रवेशित आहेत त्यांच्यासाठी आणि एक आठवण म्हणून एक सद्भावना म्हणून ते आपल्याला आता नंतर कार्यक्रमामध्ये थोडासा गोंधळ होण्याची शक्यता आहे, गडबड होते, थोडा उशीर होतो. म्हणून आता तुम्हाला ते पेन प्रदान करणार आहेत. जे काय ज्या पेनच्या माध्यमातून आपण लिखाण किंवा अभ्यासाच्या याच्यामध्ये आपल्या प्रगतीसाठी त्या पेनाचं फार महत्त्व आहे. त्यामुळं ते आपल्या सर्वांना एक पेन आपल्याला या ठिकाणी देतील आणि ते आपण घेऊन वर्गात शांततेने जायचं आहे आपल्याला. नंतर परत आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या वेळी पाहुणे वगैरे आले, पदाधिकारी आल्यानंतर पुनश्च तुम्हाला बोलू. त्याचबरोबर घोडेंच्या या ठिकाणी भगिनी दीपाली माळकर या सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमालाही उपस्थित आहेत. आणि भावाचा आजचा हा आनंदी आणि भावनिक जो सोहळा आहे त्याच्यासाठी त्यांची उपस्थिती आहे. मी विद्यालयाच्या वतीने आणि संस्थेच्या वतीनं दीपाली माळकर मॅडम, त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी घोडे कर्मचारी आपले ते आता उद्यापासून या ठिकाणी आपल्या सेवेत नाही आहे, तर त्यांनाही या ठिकाणी सगळ्यांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी पेन या ठिकाणी प्रदान केले. या एक एक ये रे एक लाईन घ्या वर्गात. आधी मुलं घ्या 5वी, नंतर मुली येऊ.
धन्यवाद. आपण जोरदार टाळ्या वाजवूया. या ठिकाणी श्री श्यामसुंदर घोडे आणि सौ घोडे वैदिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर अशा प्रकारचं विशेष स्तवन आणि स्वागतिक सादर झाल्यानंतर या कार्यक्रमाच्या पुढील भागाकडे आपण बोलूया. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांचं स्वागत सन्माननीय मुख्याध्यापक तहसीलदार श्री यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर देखील साळगावकर साहेब या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सत्कार सौ घोडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. संचालक स्वागत. पद्माकर धुरी साहेब शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष उपस्थित. तसेच आमच्या विद्यालयाच्या पुष्पदेव स्वागत. त्यांचे भाऊ त्यांचं देखील स्वागत. घोडे काकांची तसेच श्रीमती शुभांगी घोडे, सरिता घोडे, यानंतर त्यांचे रिले आनंदेकर या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी विद्यालयाचे माजी शिक्षक रवींद्र चव्हाण सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील गुलाब पुष्पदेव स्वागत मगाशी उपस्थित असलेले सन्माननीय अरुण गोडे या ठिकाणी उपस्थित आहे. तर त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं अशी विनंती. प्रशांत धरणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी आलेली आहे. तसेच आपल्या साळगावकर साहेब दीप प्रज्वलन करताना. यानंतर सचिव सन्माननीय अजितजी तेंडुलकर साहेब. तसेच आजचे सत्कारमूर्ती श्यामसुंदर घोडे
जिल्हाध्यक्ष भास्कर करू साहेब, श्री मोहन सावंत साहेब, श्री बोभाटे साहेब, शिवांगी घोडे, सौ सरिता घोडे, श्री यज्ञेश घोडे, श्री निरंजन कळेकर, श्री रितेश घोडे, माझे सर्व शिक्षक, पालक, शिक्षण प्रेमी आणि विद्यार्थी मित्र, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहुण्यांचा परिचय करून द्यायचा असतो. मात्र या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम जो आहे अतिशय आनंदी आणि भावनिक कार्यक्रम आहे. याच्यामध्ये भावना गुंफलेल्या आहेत आणि श्यामसुंदर घोडे हे सेवानिवृत्त कर्मचारी म्हणून उद्यापासून त्या ठिकाणी त्यांच्या एक आयुष्याचा हा तो टप्पा सुरुवात होणार आहे. परत मी एक नाव विसरलो, याच्यामध्ये काही जणांचं नावाचा उल्लेख असेल तर तब्येत बरी नसताना सुद्धा आपले सेवानिवृत्त माजी क्रीडा शिक्षक श्री रवींद्र चव्हाण सर हे उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी मी विद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी पुनश्च स्वागत करतो. तर हा सेवानिवृत्तीचा काळ जो असतो की ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याचं त्याचं कार्यालयीन कामकाज संपतं त्यावेळी सेवानिवृत्तीचा काळ सुरू होतो. आणि आपल्या शिक्षण प्रसारक मंडळ झारा पंचक्रोशी सागामध्ये काम करत असताना श्री श्यामसुंदर घोडे याचा स्वभाव इतका मितभाषी आणि इतका सुंदर आहे, म्हणजे एकंदरीत मला तर जवळपास 36 वर्ष झालेली आहेत त्या विद्यालयात, की त्यांच्याकडून असं कोणत्याही प्रकारचा वादाचा विषय कधी निघाला नाही. आपण दिलेलं आपलं काम जे आहे प्रामाणिकपणे, इमाने इतबाराने करणे आणि जे काय आपल्या याच्यामध्ये वाट्याला एखादं काम आलेलं असेल त्याच्यामध्ये अतिशय काळजीपूर्वक आणि नम्रपूर्वक ते काम स्वीकारणे, काम करणे. त्यांच्या वडिलांच्याकडून या ठिकाणी ही परंपरा त्यांना लाभली. कैलासवासी सखाराम घोडे ज्यावेळी मी या विद्यालयात प्रवेश केलो त्यावेळी ते आदरणीय होते. आमचे हळदणकर सरांचे वडील होते, बाळा बोभाटे होते आणि आम्ही किशा घोडे म्हणायचो, केवी घोडे. ही 4 तुल्यबळ मंडळी होती. कारण मी आज सगळा कौलिक अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात येतं फार उत्तम माणसं होती. म्हणजे खाली शशीधुरींच्या त्या दुकानापर्यंत ते चहाचा या ठिकाणी चहा आणण्यासाठी ती मंडळी लावायची. तर मी आयुष्यभर ब्लॅक टी पितो, दुधाची ॲलर्जी असल्यामुळे, त्यामुळे तेवढा चहा सुद्धा ही मंडळी आणून द्यायची. त्या ठिकाणी हळदणकर सरांचे बाबा शेकोटी पेटवून सुद्धा त्या ठिकाणी चहा द्यायची. तर ही मंडळी खूप, आणि बाळा बोभाटेंचं जेवण आणि केवी घोडेने एखादी शाळेमध्ये कुठलीही वस्तू राहिली कुठल्याही मुलाची, शाळेची परिपूर्ण काळजी घेणारी ही मंडळी होती. त्याच तालमीतून त्याच पद्धतीनं वडिलांचा वसा घेतलेले श्यामसुंदर घोडे आपल्या 28 वर्ष 9 महिने 24 दिवसाची त्यांची सेवा या विद्यालयाला लाभली. या विद्यालयाच्या उन्नतीसाठी त्यांच्याकडून अथक असे प्रयत्न झाले आणि याच्यामध्ये ते काम करत असताना सगळ्यांना सांभाळून कार्यालयाचं काम करत असताना अतिशय चोखपणे की कोणत्याही पद्धतीची चूक होता कामा नये, आपण आपलं जे काम करतो त्या कामाला कुठेतरी या ठिकाणी वेटेज मिळावं या उद्देशाने. तर या ठिकाणी मी बघतो आता 5 वर्ष मला प्रशासकीय याच्यामध्ये मुख्याध्यापक म्हणून त्याच्यामध्ये खूप बऱ्याचशा काही गोष्टी त्यांच्याकडून या सेवेमध्ये होत असताना पूर्ण शाळा सांभाळणे, पूर्णपणे संपूर्ण वर्ग खोल्या या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर काय होतं की शिक्षक मंडळी आपलं वर्क करतात आणि या ठिकाणी निघून जातात आणि समजा कुणीही मंडळी असेल तर कार्यालय तर ते निघून जातात. शेवटी जबाबदारी येते शाळेचं कणा म्हणून त्या शिपाई काकांची आणि त्या ठिकाणी संपूर्ण वर्गातले ट्यूबलाइट्स, फॅन्स वगैरे, शाळेचं कुलूप वगैरे लावलेलं नाही, पोषणाचे या ठिकाणी कुलूप लावलेलं नाही, हे सगळे या ठिकाणी अतिशय काळजीपूर्वक जबाबदारी येते. रविवारच्या वेळी काही वेळा जादा तास असतात आणि त्या तासिकेच्या वेळी या ठिकाणी एक हक्काचा आपल्या रविवारचा दिवस असतो, कुटुंबामध्ये व्यस्त करण्याचा तो एक दिवस, आनंदाचा दिवस असतो. आणि अशा वेळी सुद्धा काही वेळा त्यांना ड्युटी लागले तर चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा ताणतणाव न आणता अतिशय स्मित हास्याने त्या ठिकाणी
सहज आपलं एक माझं कुटुंब आहे, ही शाळा म्हणजे या ठिकाणी या कुटुंबातला एक ग्रस्त असल्यामुळे मी त्या ठिकाणी जबाबदारीने ते पार पडणार अशा पद्धतीने शपथबद्ध घेऊ आणि त्या पद्धतीने आपली या ठिकाणी त्यांनी सेवा बजावली. बरेचसं काही त्यांच्यामध्ये बोलण्यासारखे बरेचसे माझे विद्यार्थी वक्ते आहेत, शिक्षक मंडळी आहेत, कार्यक्रमावरचे या ठिकाणी पाहुणे मंडळी आहेत, व्यासपीठावर मंडळी आहेत. तर याच्यामध्ये त्यांचा ज्यावेळी पेन्शनचा प्रस्ताव होता त्यावेळी ते म्हणाले सर जरा तुम्ही याच्यामध्ये जरा थोडी सुट्टी होती, मी पुण्याला होतो आणि मी म्हटलं थोडी तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या ज्या ज्या काही कागदपत्रांवर सह्या लागतात त्या मी येतो. आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत त्यांच्या सह्या आणि त्यांची कागदपत्र त्यांचे प्रस्ताव काय की एखादा कर्मचारी आपल्याकडे काम करतो, ते सेवा देतो, त्याचं मूल्यमापन किंवा त्याच्या काही गोष्टी असतात त्या ज्यावेळी शेवटच्या वेळी ज्यावेळी ते सेवानिवृत्तीला येतात त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचं काम या ठिकाणी असतं आणि ती एक गरज असते. सुखासमाधाने ज्यावेळी सेवानिवृत्तीचा कालावधी जातो त्यावरती खऱ्या अर्थाने आपण केलेल्या सेवेचा आनंद या ठिकाणी आपल्याला लाभत असतो आणि याच्यामध्ये खूप त्यांच्याविषयी बोलण्यासारखं आहे. खूप चांगला गोड स्वभाव, आडनावाप्रमाणे स्वभाव सुद्धा त्यांचा अतिशय गोड आणि सुस्वभाविक, कोणत्याही प्रकारचे याच्यामध्ये वादविवाद न करता, कुणाशी वादविवाद न करता अतिशय शांतपणे आपली तरी शेवटच्या टप्प्यातली सेवा केली. मी त्यांना बऱ्याच वेळा म्हणत होतो की तुम्ही माणूस हा व्यक्ती आहे, थोडी तुमची रजा राहिली असेल, शेवटचा दिवस आहे, त्यांना पुढील त्यांचं भावी आयुष्य अतिशय आनंदामध्ये आणि सुखामध्ये वैभवशाली याच्या पद्धतीनं जावो अशी परमेश्वरच्या वेळी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देऊन माझे प्रास्ताविक पूर्ण करतो. गोडे यांचा सत्कार करावा अशी मी विनंती करतो. गोडे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी हा सत्कार स्वीकारावा. गाडवकर साहेब यांच्या हस्ते हा योग्य सत्कार होत आहे. शाल, श्रीफळ आणि एक भेटवस्तू अशा स्वरूपाचा हा सत्कार आहे. विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. गेली 28 वर्ष संस्थेला सेवा दिल्याबद्दल हा संस्थेच्या वतीने संबंधित ज्येष्ठ संचालक गाडवकर साहेब या ठिकाणी योग्य सत्कार करतात. आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत असणारी शिक्षक भारत संघटनेमध्ये मी शिक्षक भारतीचे विश्वास गुरु सर यांना विनंती आहे की त्यांना जीवन गौरव पुरस्कार द्यायचा आहे. तसं या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार आणि शाल, श्रीफळ आपल्या सर्व शिक्षकांच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम असल्यामुळे शिक्षक भारती संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी हा जीवन गौरव पुरस्कार या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद धन्यवाद. यांच्या हस्ते एक भेटवस्तू देऊन या ठिकाणी गोडे यांच्या छोट्या बहिणी आणि त्यांचे बहीण मॅडम यांना विनंती आहे. चारू मॅडम आणि पेडणेकर मॅडम यांना विनंती आहे की सर गोडे बहिणी यांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा. माझी शिक्षिका मॅडम या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना विनंती आहे की आपण या ठिकाणी गोडे बहिणींचा जेव्हा एखादा कर्मचारी शाळेमध्ये काम करतो त्याच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं जर साथ कोणाची असेल तर त्यांच्या
सौभाग्य त्यांचे या ठिकाणी त्यांचा मोठे सत्कार यानंतर इयत्ता 6वीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत त्या गोडे काकांना एक भेटवस्तू देत आहेत. तर 6वीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण भेटवस्तू प्रदान करावी. हा धन्यवाद. या छोट्या मुलांनी आपल्या काकांसाठी भेटवस्तू आणलेली आहे. जोरदार टाळ्या. श्री आरोग्यकर या सेवानिवृत्ती कार्यक्रमाबद्दल आपण सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल जोरदार टाळ्या वाजवून आपण या सगळ्यांचं स्वागत केलं. नमस्कार, माझे नाव तनया शिवराम हरमलकर. मी आता 6वीमध्ये शिकते. आज आपल्या शाळेतील सत्कारमूर्ती माननीय श्री श्यामसुंदर गोडे काका यांचा आज सेवानिवृत्त कार्यक्रम आहे. त्यासाठी आपण सर्व इथे जमले आहोत. आपल्या शाळेतील गोडे काका अगदी स्वभावाने प्रेमळ, कोणतेही काम सांगितले तरी त्या कामाला नाही असे कधी म्हणत नाही. प्रत्येक काम नीटपणे करतात आणि आम्ही जर त्यांच्याकडे कोणती वस्तू मागायला गेलो तर ते लगेच आम्हाला देतात किंवा कुठे आहे ते सांगतात. असे हे गोडे काका आज 31 डिसेंबर 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना माझ्यातर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. आज दिनांक 31/12/2025 आपल्या शाळेतील वरिष्ठ शिपाई श्री गोडे काका यांची आपल्या शाळेतून सेवानिवृत्ती होत आहे. त्यांनी आपल्या शाळेत जवळजवळ 29 वर्षे सेवा केली. त्यांची आपल्या शाळेतून सेवानिवृत्ती होत आहे. जरी आम्ही विद्यार्थी म्हणून त्यांच्याशी आमचे संपर्क होत नसेल तरी त्यांनी आम्हा मुलांची खूप मदत केली आहे. अशा प्रेमळ, मितभाषी आणि सर्व कामे मन लावून करणाऱ्या काकांना मी आणि माझा सर्व वर्ग व सर्व विद्यार्थ्यांकडून खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव पियुषा रोशन प्रभू. मी इयत्ता 7वीची विद्यार्थिनी. आज आपण तुमचे आमचे सर्वांचे लाडके गोडे काका यांना निरोप देण्यासाठी जमलो आहोत. सन्माननीय शिक्षक, आदरणीय मुख्याध्यापक व माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, तर आज आपण गोडे काकांना निरोप देण्यासाठी जमलो आहोत. गोडे काका आपल्या शाळेचं 28 वर्ष 9 महिने 24 दिवस म्हणजे जवळजवळ 29 वर्ष काम करत होते. ते आपले काम खूप प्रामाणिकपणे करत होते. कोणती गोष्ट कुठे आहे याचे जर सर्वात जास्त ज्ञान कोणाला असेल तर ते गोडे काकांना आहे. मी असं म्हणेन, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हसरा आनंद देणारा व्हावा. यापुढचा प्रवासही हसरा आनंद देणारा व्हावा. गोडे काकांना पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. श्यामसुंदर सखाराम गोडे काका हे वयोमानानुसार आपल्या आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी
सेवानिवृत्त होणार आहेत. काकांनी आपल्या शाळेमध्ये गेले 29 वर्षे सतत मनोभावने अशी सेवा केली आहे व आम्हाला मोलाचे असे सहकार्य केले आहे. आम्ही कधीही जर काहीही मागितले तरी ते आम्हाला लगेचच ती वस्तू देतात. असे हे आपले गोडे काका आज सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना मी त्यांचे पुढील आयुष्य खूप सुखदायी व भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. त्यामध्ये कोणताही कार्यक्रम असल्यानंतर स्टेज व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करण्यासाठी गोडे काका मदत करत. अगदी परवाच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमात स्टेज उभारण्यासाठी गोडे काकांबरोबर त्यांनी बरोबरीने गोडे काकांनी सुद्धा मदत केली. शाळा सुटल्यानंतर आम्ही सर्व मुली वर्ग एकत्र करून जायचो, परंतु दुसऱ्या दिवशी वर्ग स्वच्छ असायचा. ही पडद्यामागची भूमिका गोडे काकांनी केली होती. ते दररोज शाळा सुटल्यानंतर नित्यनियमाने वर्ग स्वच्छ करीत. ते मितभाषी होते, परंतु आमच्या आनंदात नेहमी सहभागी व्हायचे. उद्यापासून ते आमच्या शाळेत नसणार, परंतु त्यांची उणीव आम्हाला कायम हसत राहील. एवढे बोलून आमच्या 10वीच्या वर्गातर्फे खूप खूप शुभेच्छा देणे सांगतो. माझे नाव अस्मी सदानंद काळे. मी इयत्ता 8वी अ ची विद्यार्थिनी. आज आपल्या विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी माननीय श्री श्यामसुंदर सखाराम गोळे यांची आज सेवानिवृत्ती आहे. त्यांनी गेले 29 वर्ष आपल्या शाळेतील शिक्षकांना व आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा मदत केली. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात कोणतीही अडीअडचण येता कामा नये त्यासाठी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझ्याकडून आणि विद्यालयातर्फे आणि संस्थेतर्फे त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. आज दिनांक 31 डिसेंबर 2025 या दिवशी आपण आपल्या प्रशालेतील शिक्षकेतर कर्मचारी माननीय श्री श्यामसुंदर गोडे काका यांच्या निवृत्ती समारंभात जमलेलो आहोत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. तर गेली 29 वर्षे म्हणजेच 1997 ते 2025 असा प्रदीर्घ कालावधी त्यांनी आपल्या शाळेसाठी अर्पण केलेला आहे. आपल्या शाळेत त्यांनी योगदान दिलेलं आहे. म्हणजेच कर्तव्यनिष्ठ, सेवाभावी, त्याचबरोबर शिक्षकांच्या असोत किंवा विद्यार्थ्यांच्या समस्येवेळी धावत जाऊन मदत करणारे, प्रशालेतील प्रत्येक उपक्रमात सक्रिय सहभाग दर्शविणारे असे गोडे काका. त्यांचा आज त्यांच्या सेवेतील शेवटचा दिवस आहे. आज नंतर ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा आहेतच, परंतु त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत दिलेले जे काही मोलाचे योगदान आहे त्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहोत. आम्ही त्यांचे मनस्वी आभार मानतो आणि त्यांचं पुढील आयुष्य आहे ते निरोगी जावो, त्यांना उदंड दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एकदा त्यांचे आभार मानते, त्यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. विद्यार्थ्यांना एक भेटवस्तू प्रदान केलेली आहे आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर थोडासा गोड प्रसाद सुद्धा देतील. अशा प्रकारे या सगळ्या विद्यार्थी मनोगतातून आपण त्यांना जाणून घेतलंय. आता शिक्षक मनोगतातून सन्माननीय एकनाथ कांबळे सर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. सर्वांना नमस्कार. आज 31 डिसेंबर 2025 आणि या सरत्या वर्षाच्या दुपारी आपल्या विद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी सन्माननीय श्यामसुंदर सखाराम गोळे या कर्मचाऱ्याचा निवृत्तीपर कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. सर्वप्रथम विद्यालय, संस्था, पालक, शिक्षकप्रेमी, शिक्षणप्रेमी सर्वांच्या मार्फत सन्माननीय श्यामसुंदरजी सखाराम गोळे यांना त्यांच्या निवृत्तीपर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना दीर्घायुष्य,
सुख, शांतता, वैभव आणि निरामय असं आयुष्य लाभो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांच्याबद्दल काही 2 शब्द मला जे आठवत आहेत ते मी काही अल्प कालावधीमध्ये व्यक्त करतोय. मित्रांनो, माणसं आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि काही माणसं आपल्या आयुष्यातून निघून जातात. काही 2 पाखरं एखाद्या झाडावरती क्षणभर बसून किलबिलली म्हणून त्यांची घरटी एकत्रित होत नाहीत. ती आपापल्या वेगवेगळ्या झाडावरती स्वतःची घरटी बांधतात. जमेल तिथे निवारा शोधतात, पण आयुष्य जगतात. तशाच पद्धतीनं मी कुठला, संस्था कोणची, शाळा कुठली, जन्मभूमी कोणती आणि कोणाची कर्मभूमी कुठे असावी हे कदाचित आपल्या कर्मानुसार आणि प्रारंभानुसार आपल्या आयुष्यामध्ये कोणाच्या पण सेवा करावी हे निश्चितच कुठेतरी आपल्या कर्माच्या सिद्धांतानुसार ठरलं असेल. म्हणूनच शिवराज मराठा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सांगा या विद्यालयामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळत आहे. या ठिकाणी शिवराज असं नाव आहे. तिथं कुठल्या शिवशाहीचा आणि त्या राजकारणावर, समाजकारणावर, एक जडणघडणीवर एक मोठा शिक्का मोडकं होतो. कारण मी जेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मी प्रशिक्षणाच्या माध्यमातून मी गेलो, अगदी दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलो. कारण तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणचे विचार तुम्ही घेऊन जात असता. सर्वप्रथम आपण असं नाव सांगितलं, तुम्ही कुठून आला, तर मी सिंधुदुर्गमधून आलो. शाळेचं नाव काय, शिवराज मराठा. हो नाईस इस युनिक नेम. हे नाव अद्वितीय आहे आणि खरीच गोष्ट आहे. इथं अगदी 100% शिव नावाचा जागर आहे, शिव नावाची शक्ती आहे आणि ती सर्वांना सावरते सुद्धा. त्याच्या अनुभूती आपण घेत असतो. तर अनुभव सांगता येतात, अनुभूती सांगता येत नाही. कुठलाही मनुष्य आपल्याला अंतर्मुख आणि अनुभवी आणि अनुभवायचं असेल तर आपण कर्मचाऱ्याच्या पलीकडे जाऊन त्या माणसाकडे बघितलं पाहिजे. त्याचपैकी आपले हे कर्मचारी सन्माननीय श्यामसुंदर सखाराम गोडे, सावळा के माये रूपे सुंदर, ज्यांचा रंग सावळा आहे, स्वरूप अतिशय देखणं आहे, त्यांच्या नावातच सुंदरता आहे, श्याम सुंदर. मला खरं म्हणजे एक गोष्ट आठवते, जेव्हा मी 2000 साली या शाळेमध्ये जेव्हा रुजू झालो तेव्हा अतिशय देखणं असं रूप, आता सुद्धा ते काही कमी नाहीये, पण अगदी टपोरी अशी मिशी, डोक्यावरचे काळेभोर केस, सावळा रंग, अगदी रुबाबदार व्यक्ती. मला आता ते काही वाईट नाहीये, कारण माणसाचा स्वभावच माणसाला सौंदर्य देत असतो. असं जर एखाद्या पोलीस अधिकाऱ्यासारखी त्यांची ती मिशी मला वाटायची, खूप आवडायचं. आता तर आताही ते आवडतात मला. त्याच वेळेला अनेक दिग्गज अशी सिनियर माणसं आपल्या विद्यालयामध्ये होती. त्यांची खरं म्हणजे योगामध्ये मला आठवण येते, अनेक जण होते. त्याच्यामध्ये एक हात मला नेहमी आठवते, बेडीगिरी सरांच्या. सुंदर अशी हात मारे, त्यांचा आवाजही पहाडी होता. अरे श्याम सुंदर असं एक मस्त सुंदर असा हात मारायचे. म्हणजे तुम्हाला सुद्धा ते आठवत असेल, जुन्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना मला खूप आवडायचं ते. म्हणजे शब्द सुद्धा, नाव सुद्धा कसं घ्यावं ते त्यांच्याबरोबर शिकायला हरकत नाही. आम्ही त्यांच्याबरोबर होतो. आता तेही रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले. अनेक माणसं त्याला धुलीसर सुद्धा आमच्या बरोबर होते. दुर्दैवाने मला नाव धुलीसर मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली नाही, पण धुली मॅडम होत्या. अल्पावधीत त्यांच्याकडून आपण अनेक गोष्टी शिकलेलो आहोत. असे कर्मचारी, एक संतृप्त चांगले कर्मचारी या विद्यालयामध्ये झालेले आहेत. तहसीलदार सरांना जास्त अनुभव या संदर्भात आहे, कारण ते वरिष्ठ आहेत, आमचे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी अनेक जुन्या कर्मचाऱ्यांना अनुभवलेला आहे. त्याच्यामध्ये यांचे वडील सुद्धा मी काय बघितलेले नाही,
त्यांचं काम कसं होतं, पण शेवटी मारावे बरी कीर्ती उरावे, माणसं कामातूनच उरतात. आणि त्यांचा वसा श्यामसुंदर भाऊने उचलला. त्याच्यानंतर सन्माननीय हळदंकर सरांचे वडील सुद्धा याच ठिकाणी कार्यरत होते. त्यांच्याबद्दल जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला सुद्धा समाधान वाटतं की शिक्षकेतर कर्मचारी असताना सुद्धा किती चांगल्या मनामध्ये त्यांनी रिंगण घातलेलं आहे, म्हणजे अगदी मनामध्ये रांगोळी घातलेली आहे. माणसं कामातूनच कर्मचारी उरली पाहिजे. त्याचं एक अगदी मूर्तिमंत उदाहरण जर घ्यायला गेलं तर सन्माननीय श्यामसुंदर वडील काम करत असताना बऱ्याच वेळेला एका ठिकाणी आपण आलो की कधीतरी भांडण लागतं, नाहीच नाही. आता ते भांडण म्हणजे भांडण नाही. तसं चुकून सुद्धा आमचं कधी गोडभाऊच्या बाबतीत झालं नाही आणि होणारी नाही कुणाच्या बाबतीत. तो योगायोग म्हणावा लागेल. असे श्यामसुंदरजी गोडे आज आमच्यातून भेटायला होत आहेत, म्हणजे त्यांची आठवणी आणि त्यांचं काम आम्हाला नेहमी स्मरणामध्ये राहील. विचार करा मुलांनो, आज कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर त्यांनी सर्वांना एक पेन दिले. म्हणजे माणसाच्या हातात बंदुका देणं सहज सोपं आहे या युगामध्ये, पण हातात लेखणी देणारा माणूस फार ग्रेट असतो. लक्षात ठेवा, अजून कसं नाहीये. त्याच्या निमित्तानं गोडेभाऊंच्या या गिफ्टच्या निमित्तानं मला एक म्हणजे शेर आठवला. बघा, आताची खरं म्हणजे एक ती जाज्वल्य उदाहरणापासून शेर आहे. सोच रहा हूं जंग छिड़ी तो क्या होगा, सोच रहा हूं जंग छिड़ी तो क्या होगा, बंदूकें तो बिक जाएंगी, बंदूकें तो बिक जाएंगी, मगर इन गुलदस्तों का क्या होगा. अशी परिस्थिती आहे. हातामध्ये बाळांनो पेन देणारा माणूस नेहमीच महान असतो. ती आपल्याला आई देते, वडील देतात आणि आपल्या बरोबर गुरु देतात. आणि एखादा जो शिक्षण प्रेमी आपल्याला खरोखरच त्याचं कल्याण आपल्या डोक्यामध्ये असतं, अशीच माणसं हातामध्ये आपल्याला पेन देतात आणि ती लेखणी तुम्हाला दिलेली आहे. त्या लेखणीचा वापर करा, कारण लेखणी फार क्रांतिकारी आहे. त्या निमित्तानं खरं म्हणजे कवी ग्रेस एक म्हणतो, गोडेभाऊंच्या संदर्भात मला वाचताना आज विचार करत असताना मला आढळला, या व्याकुळ संध्या समयी, खरं म्हणजे संध्या समयी असा शब्द आहे. संध्या समयी म्हणजे ढळत जाणारा. या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो, या व्याकुळ संध्या समयी शब्दांचा जीव वितळतो, डोळ्यात कुणाच्या क्षितिजे मी आपुले हात उजळतो, मी आपुले हात उजळतो. माणसानं आपल्या हाती नसते काही हे समजावे, दिले कुणी तर हात आपल्या हाती घ्यावे. माणसं वागत असताना आपण काय काय देतो याचा आपण विचार करायला हवा. आपला हात नेहमी वर असायला हवा, तो खरा दानशूर असतो. ज्याचा हात खाली असतो तो नेहमी रिकामी असतो. त्यामुळे वरदस्त ज्याचा हात नेहमी वर आहे, एक ज्ञानाची ओंजळ तुमची बघण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे, त्यांच्याबद्दल निष्ठा, त्यांच्याबद्दल आदर आमच्या मनामध्ये सदैव समईतल्या निरंजनासारखा आमच्या मनामध्ये ठेवत राहील. अशा अनेक आठवणी आहेत. कधी संध्याकाळी वेळ झाला आपल्याला जाताना वेळो 5 मिनिटं निघून माझा मुलगा वाट बघतोय, कारण कर्मचाऱ्याच्या पलीकडचा माणूस उभा असतो. शाळेच्या दरवाजा कर्मचाऱ्याच्या पलीकडचा माणूस जेव्हा उभा असतो तेव्हा, सर तुम्ही सर मी सर काळजी होणार का, मी जाऊ का, अविंदाच जा. म्हणजे मोडून पडला संसार तरी मोडला नाही, कारण पाठीवरती हात घेऊन नुसतं लढणार एक शिक्षक म्हणतो. पण एखादा तृतीय कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी जेव्हा असं म्हणतो तेव्हा तिथं कुठेतरी हायसारखं वाटतं की आपलं उरलेलं जीवन निश्चितच चांगलं समर्पणाला लागेल आणि चांगलं समर्पित होईल. अशी एक आत्मविश्वासाची नांदी तिथे मिळून जाते. कारण माणूस उभा राहत असताना फक्त आई बाबा आणि शिक्षक यांच्या बरोबरीनं अनेक हात आपल्याला घडवत असतात. त्यांच्यामध्ये अनेकांचं आपल्या बरोबर आता वडील नसतात. शेवटी कुणाच्या संध्या समयी सगळे आई वडील आपल्या बरोबर नसतात, पण जिथं आपण माणसं मिळवतो, आपल्या पद्धतीने माणसं गोळा करतो, तीच माणसं आपलं जीवन सुखकर बनवत असतात. त्याच्यापैकी एक कर्मचारी म्हणजे श्यामसुंदर गोडे. नावच इतकं देखणं आणि सुंदर आहे की त्याच्या प्रेमात पडावं. कारण प्रेम कोणावर करावं, प्रेम सुदामाच्या पोह्यावरती करावं. प्रेम श्रीकृष्णाच्या वासूतून पाजरणाऱ्या सप्तसुरांच्या साधण्यावरती करावं. प्रेम
यमुनेच्या पाण्यावरती करावं, तसंच श्यामसुंदर गोडे या नावावरती सुद्धा प्रेम करावं असं मला वाटतं. असे श्यामसुंदर गोडे आपल्यातून निवृत्त होत आहेत, पण त्यांचा आशीर्वाद, अगदी बंधुकीचा आशीर्वाद आमच्या बरोबर असावा. त्यांना उर्वरित आयुष्य छानपैकी जावं अशी सर्व विद्यार्थी, शिक्षक यांच्या मार्फत मी प्रार्थना करतो आणि शेवटच्या 4 ओळी म्हणतो आणि निरोप घेतो. नाहीच रे कुणी आपुले रे, नाहीच रे कुणी आपुले रे, प्राणावर नभ पांघरणारे, धिक्कार दुःखाच्या वेळी हृदयाला स्पंदविणारे. आम्ही तुमचं हृदय स्पंदू, तुम्ही आमचं हृदय स्पंदा. कारण एकमेकांमध्ये आणि एकमेकावर जर विश्वास असेल तर हे जग सुंदर होऊ शकतं. निश्चित आणि नितांत श्रद्धा अशा आपल्या सर्व प्रबोधनकारांनी, सर्व संतांनी, सर्व विचारवंतांनी आम्हाला दिलेले आहे. आणि ही विचाराची मांदियाळी आहे, ही एक सत्याची मांदियाळी आहे. ज्या ठिकाणी आपण काम करत असतो, त्या ठिकाणातून आपले जीवन आपण पुरवत असतो, अशा ठिकाणातून जेव्हा मनुष्य आपण थोडंसं लांब जातो तेव्हा आपल्याला चुकल्यासारखं निश्चित होईल. कारण माणसं स्मरणात ती जात नाही. खरं म्हणजे दृष्टी समोरून गेली तर ती स्मरणातून जाऊ नये. अशी सगळी माणसं आमच्या स्मरणामध्ये कायम आहेत. तसे तुम्ही सुद्धा राहाल आणि तुमचं नाव नेहमी प्रेमाने आम्ही घेत राहू. तुम्हाला उर्वरित आयुष्य पुनश्च एकदा आम्ही शुभेच्छा देतो. उर्वरित आयुष्य सुखाचं, समाधानाचं, सर्व कुटुंबाला परमेश्वराला उदंड आयुष्य आणि चांगलं यश देवा असं मी चिंततो आणि प्रार्थना करतो. हे लांबले माझ्या थोडक्यात 2 शब्दाचं भाषण मी थांबवतो. सर्वांना धन्यवाद देतो. वडीलभावांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद. अतिशय नागरिक क्षेत्रामध्ये आणि आपला अनुभव गेल्या 28 वर्षाच्या सेवेपुरता नसून तो त्या पलीकडे आहे आणि या ठिकाणी आपण अतिशय सुंदर वर्णन केलं आहे, त्याबद्दल आपले मनापासून आभार. यानंतर मी नार्वेकर सर यांना विनंती करतो की आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करा. नमस्कार. आजच्या या सेवानिवृत्तीपर कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय धुरी सर, आपल्या संस्थेचे सचिव सन्माननीय तेंडुलकर साहेब, आपल्या संस्थेचे ज्येष्ठ संचालक सन्माननीय साळगावकर साहेब, आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय परब साहेब, तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या संस्थेचे सर्व आदरणीय संचालक, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष तेंडुलकर साहेब, तसेच त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे ते आजचे सत्कारमूर्ती आपणा सर्वांना परिचित आहेत. गेली 29 वर्ष जे आपल्या सहवासामध्ये आपल्या सोबत होते, आपल्या प्रत्येक शालेय कार्यक्रमामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा असे तुमचे आमचे सर्वांचे आदरणीय श्यामसुंदर गोडे. आताच कांबळे सरांनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या सर्वांच्या भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. कमी अधिक फरकाने आमच्या पण तशाच भावना आहेत. जवळपास 2004 पासून मी या प्रशालेमध्ये कार्यरत आहे आणि हे काम करत असताना किंवा या शाळेमध्ये काम करत असताना त्यावेळेचे तत्कालीन सर्व जे कर्मचारी होते त्यांचं अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य जे आहे ते शाळेला लाभलेलं होतं आणि तशाच प्रकारे कामाची निष्ठा, प्रामाणिकपणे किंवा आपल्या गावातील आपल्या पंचक्रोशीतील एक शाळा आहे आणि त्या शाळेच्या जडणघडणीमध्ये आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे अशी भावना गोडेंच्या मनामध्ये नेहमी असायची. शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जायचे, खास करून स्नेहसंमेलन असेल तर स्नेहसंमेलनामध्ये विविध वस्तू ज्या आहेत त्या आवश्यक असतात आणि हे जर स्नेहसंमेलन झाल्यानंतर त्या वस्तू ज्या आहेत कुठेतरी कपाटामध्ये ठेवलेल्या असतात आणि त्या नेमक्या कुठे ठेवल्या फक्त गोडेकाकांनाच माहीत असायचं आणि त्या वस्तू व्यवस्थित ठेवलेल्या असायच्या आणि पुन्हा स्नेहसंमेलन आल्यानंतर किंवा एखादा असं कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या आवर्जून त्या वस्तू ज्या आहेत द्यायच्या. एखादा कार्यक्रम असेल तर त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी असते, त्या पूर्वतयारीमध्ये त्यांचा अतिशय सक्रिय सहभाग असायचा. आताच काही विद्यार्थी मित्रांनी सांगितलं की गोडे काका हे मितभाषी असायचे. जरी ते मितभाषी असते तरी प्रत्येक गोष्टीचा त्यांचा बारकाईने अभ्यास असायचा. विद्यार्थ्यांचा पण ते बारकाईने अभ्यास करायचे आणि एखादी गोष्ट विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये खटकत असेल किंवा एखादा विद्यार्थी जर चुकीचं वागत असेल तर वडीलकीच्या भावनेतून ते निश्चितपणे त्या विद्यार्थ्याला सांगायचे की असं वागू नको किंवा असं करू नको. ही जी आपुलकीची वागणूक आहे ती गोडे काकांनी गेल्या जवळपास 29 वर्षाच्या सेवेमध्ये आपल्या विद्यालयाला दिलेली आहे. आम्ही त्यांच्यासोबत वावरत असताना
कधीही आम्हाला कोणत्या प्रकारे एखादी वस्तू किंवा एखाद्या बाबतीमध्ये त्यांना विचारणा झाल्यानंतर त्यांना नेहमी त्यांच्याकडून सहकार्य मिळालेलं आहे. सुट्टीच्या दिवसामध्ये क्लास आयोजित केले जातात. ते क्लास आयोजित करत असताना ज्यावेळी गोडेकाका असायचे त्यावेळी ते अगदी सगळे शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत जात नाही किंवा त्यानंतर एक 5-10 मिनिटं ते शाळेमध्ये थांबायचे, पूर्ण शाळेचा परिसर पुन्हा एकदा बघायचे, खातरजमा करायचे आणि त्यानंतरच ते शाळेला जॉब करून मार्गस्थ व्हायचे. जे आपल्या कामाबद्दल अतिशय प्रामाणिकपणे निष्ठेने त्यांनी ही जवळपास 29 वर्षाची सेवा केलेली आहे. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. कांबळे सरांनी त्यांच्याबद्दल भरपूर बोललेले आहे आणि त्यातील प्रत्येक शब्द तंतोतंत खरा आहे असे गोडेकाका आज नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. ते आपल्या पंचक्रोशीतीलच आहेत. आपल्या शाळेवरती, आपल्या संस्थेवरती त्यांचा नेहमी वरदहस्त असणार. त्यांचं सेवानिवृत्तीचं नंतरचं आयुष्य जे आहे ते निरामय, आनंददायी, सुख समाधानाचं जावं. त्यांच्या प्रापंचिक ज्या काय इच्छा असतील मुलांकडून किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींकडून त्या सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होत अशी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, आपल्या संस्थेच्या वतीने परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांना पुन्हा एकदा उदंड दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. मी आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांची परवानगी घेऊन मुलांना विनंती करतो की आपण बराच वेळ बसला तर 2 मिनिटं या ठिकाणी उभं राहायचं आहे, जेणेकरून थोडासा रिलॅक्समेंट होईल. विनंती आहे की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं. सरकार मोदींच्या मनोगताच्या अनुषंगाने गोडेकाका या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. आत्मदा निरोप समारंभ असला तरी कसे बोलू, काय बोलू कळत नाही मला. कधी दिवस गेले समजले नाही मला. सन्माननीय व्यासपीठावरील अध्यक्ष, माझे परम मित्र आणि या संस्थेचे सचिव निवेलकर साहेब, तसेच सर्व संस्थेचे संचालक, पदाधिकारी, माझे नातेवाईक आणि तुम्ही सर्वजण, आज माझा निरोप समारंभ आहे. त्यामुळे काय बोलू, कसं बोलू, कधी बोलू हे काही सुचत नाही. सर्वात प्रथम मी या संस्थेचे, विद्यालयाचे आभार मानतो, ज्यांनी आजचा हा निरोप समारंभाचा कार्यक्रम माझ्यासाठी आयोजित केला. त्या सर्वांचा आचार्य मी ऋणी राहील. मला इथे कामासाठी ठेवण्यासाठी जे काही प्रयत्न केले ते माझे वेगळे सर, त्यांनी माझ्यासाठी मंत्रालयात अर्ज बसवण्याचे काम केले. त्यानंतर माझे काका आणि माझे मुख्याध्यापक पुरी सर यांनी तर मोलाचे सहकार्य केले. त्यांनी मला नोकरीला लावण्यासाठी इथे मोलाचे सहकार्य केले. तसेच माझे मुख्याध्यापक मुकुंद सर यांचेही मोलाचे प्रयत्न आहे. तसेच प्रबोधपुरी, माझे गौरी मालकर आणि माझे परम मित्र तेलंगर साहेब यांचा सुद्धा मोठा वाटा आहे. मी गेली 28 वर्ष या प्रेसमध्ये नोकरी करत आहे. त्यातून मला आलेला एक अनुभव मी तुम्हाला सांगतो की आपल्या संस्था चालक खूप चांगले आहे. ते इतर संस्थेप्रमाणे जाणून कोणालाही त्रास देत नाही. त्यांचा हा मोठेपणा आपला सर्वांना घेण्यासारखा आहे. त्यातून मला एक आलेला अनुभव सांगतो की संस्थेत सत्तेपुढे शांत पण नसते या वाक्याप्रमाणे आपण जर शांत राहिलो तर आपले हित त्यातच आहे. आजच्या या कार्यक्रमा दिवशी आपण सर्वांनी माझे सत्कार केला, गौरव केला, त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे. या विद्यालयातील माझे सहकारी श्री प्रमोद सावंत यांचा मला मोलाचा वाटा लागला. त्यांनी प्रत्येक वेळी मला सहकार्य केलं. आता पण जी कागदपत्रे लागली ती तयार करण्यासाठी त्याचा मोलाचा वाटा आहे आणि ती पुढे पोहोचवण्यासाठी कौशल याचाही मोलाचा वाटा आहे. तसेच माझा सहकारी जाधव याचे सुद्धा मला वेळोवेळी सहकार्य लाभले. या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जतीदार सर यांनी माझ्या वयाचा विचार करून ऑफिस शिवाय कुठलंही बाहेरचं काम सांगितलं नाही. त्याबद्दल मी त्यांचा अशा ऋणी राहील. तसेच या माझ्या पत्नीच्या आधारपणामुळे मला लगच दिली जाता त्यांनी कधीही नाकारलेली नाही. तसेच
माझ्या मुलीचे लग्न ठरले असते, लग्न म्हटलं की आर्थिक प्रश्न येतो. अशा वेळी या विद्यालयाचे माझे सहकारी शिक्षक प्रियंकर सर यांनी मला सांगितले की गुडे भाऊ, तुम्ही कसलीही चिंता करू नका, पैशाची तर अधिक चिंता करू नका, मी आहे. आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे मी काही न बोलता व न बघता पैशाची व्यवस्था केली. असे हे माझे प्रियंकर सर, त्यांचाही मी ऋणी आहे. तसेच माझे सर्व सहकारी आणि माझे शिक्षक बांधव यांच्या सहकार्यामुळे मी ही 28 वर्षे सेवा करू शकतो. आज मी जरी सेवानिवृत्त झालो आहे तरी तुमच्या आठवणीने पुढे केव्हाही सेवानिवृत्त होणार नाही. तुमच्या आठवणी अशाच कायम राहो ही ईश्वरचरणी सदिच्छा. ज्या संस्थेने मला नोकरी दिली त्या संस्थेला मला खूप मदत करावी अशी मनापासून इच्छा होती, पण माझ्या घरच्या आजारपणामुळे मी तेवढी मदत करू शकत नाही. त्यामुळे पुन्हा फुलाची पाकळी म्हणून या संस्थेला मी थोडीफार मदत करत आहे. फुलाची पाकळी म्हणून या संस्थेला मी 25,000 देत आहे. त्यांनी अजून एक गोष्ट की मुलं घरी आणि ती शाळेमध्ये आजारी पडतात. आजारी पडली की त्यांना घरी पोहोचण्यासाठी गाडीचा प्रश्न निर्माण होतो आणि या गाडीसाठी पैसे कोणी करेल हा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यासाठी फुलाची पाकळी म्हणून मी 10,000 माननीय मुख्याध्यापक यांच्याकडे सुरुवात करते. या ठिकाणी सन्माननीय घोडे यांनी 25,000 रुपये संस्थेसाठी आणि तसेच गाडीच्या व्यवस्थेसाठी 6,000 रुपये या ठिकाणी जाहीर केले. त्याबद्दल संस्था, शिक्षक आणि आपण सर्व विद्यार्थ्यांचे आपण आभार मानतो. हॅलो, आपल्या विद्यालयामध्ये दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. या शिक्षक दिना दिवशी जे विद्यार्थी शिपाई म्हणून काम करतील त्यांना प्रत्येकी 100 रुपये 5 जणांना बक्षीस दिले जाईल. ते 5 कोटी आयोजकांनी ठरवायचे आहेत. विद्यार्थी शिक्षक दिन हा 5 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि यामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका एका दिवसासाठी असते. त्यासाठी हे बक्षीस घोडे भाऊंनी लावले आहे. धन्यवाद घोडे भाऊ. शिक्षक भारतीने मला मानचिन्ह देऊन सत्कार केला त्याबद्दल त्यांचाही ऋणी राहील, संस्थेचाही ऋणी राहील. शेवटी जाता एवढेच सांगेन की मी जरी सेवानिवृत्त झालो आहे तरी तुमच्या आठवणीकडे कधीही सेवानिवृत्त होणार नाही. तुमच्या आठवणी अशाच कायम राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. न झाले चुकून कधी माझ्या हातून सुव्यवहार झाली असेल तर मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो. तसेच आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ इच्छितो. मी जरी निवृत्त झालो आहे तरी निवृत्त मनात कायम राहील. त्यामुळे मी सध्या माझे म्हणजे अजून सेटल झालेली नाही, तर पुढे भविष्यात सेटल झाले तर यापेक्षा देणगी संस्थेला देईल असे जाहीर करतो. आपण सर्वांना व या स्थळालाच नमस्कार करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. खरं तर मुलांना शिक्षकांना बोलायची सवय असते, पण एखादा सेवा निवृत्त होताना शिक्षकेतर कर्मचारी
मध्ये मध्ये थांबत होते. याला कारण असं होतं की गेल्या 28 वर्षाची सेवा एका क्षणामध्ये संपवून जात होती आणि या सगळ्यातून दातृत्व जो गुण आहे तो त्यांनी या ठिकाणी पाळला. खऱ्या अर्थानं आपण सेवानिवृत्त असून आपला आशीर्वाद समजून आम्ही ती रक्कम स्वीकारतोय असं मी गौरवानं वचन देतो आणि आपल्या येणाऱ्या सगळ्या कार्यक्रमांना आपण उपस्थित राहावे असे मी शाळेतर्फे आपण विद्यालयातर्फे आणि संस्थेतर्फे आपणास विनंती करतो. धन्यवाद गौरव सर. मान्यवरांना अभिवादन करून मी श्यामसुंदर गोरे यांना शुभेच्छा देत आहे. माननीय श्यामसुंदर गोरे साहेब हे मंदिराचा जसा पाया असतो तसा एक शाळेचा भक्कम पाया होते. पाया जर भक्कम नसेल तर तो कळस काही कामाचा नाही, तो हल्ल्याशिवाय ढळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी जी 29 वर्ष ही माझ्या शाळेची सेवा केलेली आहे, मला त्याचा खरोखरच अभिमान आहे. त्याच्या या एक नियत वयोमानानुसार ते आज निवृत्त होत आहे. त्याला मी त्याच्या परिवाराला शुभेच्छा देऊन त्यांना जीवनामध्ये चांगलं आरोग्य, दीर्घायुष्य, सुख, शांती, समृद्धी लाभो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे मनोगत थांबवतो. जय हिंद. यानंतर आपल्या विद्यालयाच्या माजी शिक्षिका माननीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष, या संस्थेचे संचालक मंडळ, सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित मान्यवर, या सर्वांना धन्यवाद, शुभेच्छा देऊन मला 2 शब्द सांगावेसे वाटतात. आता बऱ्याच मुलांची भाषण आहे, शिक्षकांची आहे. मला अजून थोडं मागे जाऊन पुस्ती द्यावी शकते. सर्वप्रथम मी सांगेन की श्यामा जे बोलला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटला, भरून आलं. पटलं नाही. त्याची छान छोटी मूर्ती, त्याच्या घरी आम्ही जायचे, कारण पाहुणेच नातेवाईक, मग सगळ्यांना भेटून यायचं. तेव्हाचे त्यांचे ते कार्यक्रम आठवले. आता त्याने दमदारपणे या ठिकाणी दान दिलं. त्या संदर्भात काही मागच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत. आता चव्हाण सर म्हणाले की इमारतीचा पाया भक्कम असला तर इमारत काढून भेटते. इमारतीच्या खाली जे बारीक दगड आहेत ते कोणाला दिसतात का? कोणाला दिसत नाही. आणि त्या दगडाने कोणीही नमस्कार करत नाही, सगळे नमस्कार करतात कळसाला. पण या संस्थेचे, शाळेचे दगड हे अनामिक आहेत, खूप आहेत. नावच त्यांची सांगू शकत नाही मी. पण थोडक्यात सांगायचं, काही सामाजिक ऋण असतं आपलं सगळ्या मुलांना, विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखं आहे की आपण इथे शिकतो. ही जी शाळा तयार झाली, इथे ज्या सगळ्या सुव्यवस्था आपल्याला मिळाली, त्याच्या मागे कोणीतरी योगदान आहे, कोणाचं तरी कोणीतरी त्याग केलेलं आहे, दान दिलेलं आहे. जेव्हा ह्या मार्गावर ही शाळा सुरू झाली तेव्हा माझी विद्यार्थ्यांनी श्रमदान करून बांधली आणि या शाळेचे सगळ्यात पहिले शिपाई ते म्हणजे सखाराम घोडे. सगळ्यात जास्त श्रमिक काम त्यांनी केलं. उंचवटे दाखवून सपाटीकरण केलं, मोठमोठ्या झाडी होत्या, साप असायचे, ते तोडलं त्यांनी. त्यानंतर या ठिकाणी ही जी इमारत बांधली, त्या ठिकाणच्या इमारतीचे दगड उचललं आणि सखाराम घोडेंच्या नंतर मग बाळा, त्यानंतर किशा घोडे आले, नंतर आमचे आबा अडचणकर हे प्रकृतीने नाजूक होते, पण हे तिघही प्रकृतीने निरोगी होते. मग चौघांना घेऊन त्यांच्या हेडमास्टरने सांगितलं, आता तकेदारांनी सांगितलं, तकेदार सर म्हणाले ना, हे कुटुंब आहे की कौटुंबिक जिव्हाळा हा वेगळा असतो. कुटुंबामध्ये आपण कोणी किती काम केलं बघत नाही, भांडतो आणि पुन्हा एकमेकांबद्दल तितक्याच प्रेमाने जोमाने कामाला लागतो. तसं त्या चौघांनी हेडमास्टरने सांगितलं की तुम्ही जरा प्रकृती सक्षम आहात, श्रमाची कामं तुम्ही करा आणि अल्प हलकी फुलकी कामं आव्हाना द्या. चौघांनीही आपली पूर्ण हयात एकमेकांना सांभाळून ही पूर्ण इमारत तयार करण्यात घालवली. आता श्यामसुंदर गोरेंनी आपले चेक दिले. मला तेव्हा सांगावंसं वाटतं, शाळेत शून्य होते, कर्ज घेऊन ही संस्था चालायची. आणि ह्याचा जवळून इतिहास कोणी बघितला असेल तर आपला सतीशभाई साळगावकर. आम्ही या ठिकाणी आत्ता सगळ्या सोयी आहेत. पूर्वी रत्नागिरीहून अधिकारी वर्ग यायचे तपासणीसाठी किंवा इन्स्पेक्टर असायचे. तेव्हा इथे शशीमुलींचा
घरात म्हणजे आता आहे तिथे फक्त एक अण्णा कामतांचं दुकान होतं. चहा आणि शेंगदाण्याचे लाडूशिवाय काय मिळत नसे. मग आयत्या वेळी त्यावेळचे हेडमास्टर माझे शिक्षक दुरुस्त सांगायचे, वहिनी आम्हाला 4 माणसांचं जेवण पाहिजे, चहा पाहिजे. त्यांच्या शाळेशी तसं काही नाही, समाजाचं ऋण म्हणून त्या करायच्या. आणि बाकीच्यांना ते माहीत नसेल, पण माझ्या हृदयात त्या स्मरणी आहे सतीशबाई साळगावकरांची आई. त्यानंतर हे जे शिपायांनी काम केलं ते आपला काही पगार शिपाई आणि त्यांचे शिक्षक सगळे ह्या संस्थेला दिलेले आहेत. त्यांचं हे ऋण आताच्या नवीन पिढीने कधीही विसरता नाही. आता ह्या जशी श्यामचंद्र गोडेंनी कृतज्ञता व्यक्त केली, जीवनात तशी कृतज्ञता सदैव आपण बाळगली पाहिजे. तेव्हा तो माणूस जीवनात यशस्वी आणि सुखी होतो. जो कृतज्ञ राहत नाही त्याला शांती समाधान मिळत नाही. एक हिंदीमध्ये म्हण आहे कि हर काम अपनी जगह श्रेष्ठ होता है, काम से ही मनुष्य को प्रतिष्ठा प्राप्त होती है. तो साहेब आहे की शिपाई आहे, मजूर आहे की शेतकरी आहे, याच्यावर त्याची प्रतिष्ठा नसते. त्याची प्रतिष्ठा किंवा त्याचा मोठेपणा त्याची कर्मनिष्ठा, आचारनिष्ठा आणि व्यवहारातली सचोटी. आता हे शब्द मोठ्या लोकांना कळतील, छोटी मुलं पण आम्हाला याच्यात काय कळतं तर तुम्ही त्याच्याशी संलग्न आहात. आचारनिष्ठा म्हणजे तुमचं आचरण चांगलं ठेवायचं, शिक्षकांना काय असेल नसेल ते सत्य सांगायचं. कर्मनिष्ठा म्हणजे तुमचं काम वेळेवर करायचं, खेळायचं, शिकायचं, धावायचं काही असू द्या, काम वेळेवर करणं. कर्मनिष्ठा काम चोख करणं. आचारनिष्ठा आणि व्यवहारातली सच्चाई म्हणजे तुम्ही कधी खोटं बोलायचं नाही शिक्षकांकडे किंवा पालकांकडे. माणूस अक्षर शिकला म्हणून किंवा मोठ्या पदावर आहे म्हणून नुसतं मोठा होत नाही. पद आहे त्याला मोठ्यापणा मिळतो, शिकला आहे पण मोठेपणा मिळतो, पण त्याला सौंदर्य येतं ते त्याची कर्मनिष्ठा, आचारनिष्ठा आणि व्यवहारातली सच्चाई, सचोटी. आणि ह्यानेच माणूस महान बनतो. आता मला अभिमान वाटला आमच्या श्यामसुंदर गोडेचा की कोणालाही अपेक्षित नव्हतं की त्याने इतरांना मार्गदर्शन व्हावं असं सुंदर मौलिक इथे आम्हाला समोर शब्द ठेवले. कृतज्ञता व्यक्त केली. त्याचे वडील पण तसेच वक्तशीर होते. त्यांच्या वडिलांचं वर्णन करताना देवदेव सर एकदा म्हणाले होते, स्वामी आणि सेवक कसा असावा तर ते सखाराम गोडेकडे बोट दाखवल्यावर कळणार. वाळवेकर सर त्यांना हात मारताना सखा म्हणून हात मारायचे. आणि ह्या आठवणी आम्हाला निवृत्त झालो तरी अजून येतात. म्हणून श्यामसुंदरने सांगितलेला एक मौलिक विचार मला बरा वाटला. मी सेवेतून निवृत्त झालो पण तुमच्या आठवणीतून नाही. तुमच्या आठवणी सदैव आमच्याबरोबर राहणार आहेत. आता मलाही सांगितलं ना, सखा म्हणून हात मारायचे किंवा स्वामी सेवक कसा असावे. ज्येष्ठ शिक्षक आमचे वाळवेकर सर, देवधर सर ह्या लोकांनी उद्गार काढलेले आहेत. आणि त्यांच्या सहवासात मला खूप आनंद मिळाला. कारण त्यांच्या सहकार्यामुळे आमच्या शाळेचे हे जे शिपाई होते सखाराम गोडे, बाळा बोबाटे, आबा, इन्स्पेक्शन वगैरे असलं की या ठिकाणी आता सगळ्या सोयी आहेत. पहिल्यांदा साळगावकर वहिनी म्हणजे आमच्या सतीशबाईंची आई मदत करायची. त्यांच्या निधनानंतर इथे अडचण आली तर मी मदत करताना ह्या लोकांची मला मदत व्हायची. आम्ही मदत केली म्हणून आम्ही शाळेशी संलग्न होतो. पण साळगावकर वहिनी गेली एक सामाजिक ऋण आहे. ह्या लोकांचं ऋण तुम्ही सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून जाता मला एवढंच सांगावं असं वाटतं की श्यामाचा खरंच आदर्श आपल्यासमोर ठेवून आम्ही जीवनात कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, व्यवहारातली सचोटी बाळगून महानता, प्रतिष्ठा प्राप्त केली पाहिजे. कुठचंही काम हलकं किंवा उच्च नसतं. काम चोख केल्यानेच माणूस श्रेष्ठ बनतो. त्यासाठी ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, परमेश्वराने तुमच्यासमोर जे काम ठेवलं आहे ते काम तुम्ही सुंदर करा, सजवून करा आणि ते काम मी केल्याचा अभिमान बाळगू नका. म्हणजे आपण किती काम केलं तर अहंकार ठेवायचा नाही. ह्यालाच श्रीकृष्णाने कर्मफलत्याग म्हटलेला आहे. कामाचा फलत्याग कसा करायचा तर तो असा निरंकार केली. तर या प्रसंगाला मी जास्त काही बोलत नाही. आज खूप वेळ झालेले आमच्या श्यामसुंदर गोडेंना, त्यांच्या कुटुंबाला चांगलं सुख, समाधान, शांती आणि आनंद भरभराट मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे शब्द सांगतो. श्रीयुत गोडे यांच्या निवृत्ती समारंभावर आपण सगळे सर्व व्यासपीठावरती सर्व मान्यवर व्यक्ती व आपण सगळ्यांनी केलेल्या भाषणातून त्यांच्या गुणाचं सगळी माहिती झालेली आहे सगळ्यांना. मितभाषी, कुठलेही काम सांगितल्यानंतर मी नाही करणार, उद्या करतो, आज नाही करत असं कधी म्हटलेलं आहे.
आणि त्यांच्या भाषणातूनही ते तुम्हाला जाणवलं असेल की किती सिन्सिअर काम गोळेने इथे केलेलं आहे. आणि त्यांच्या कुटुंबाचा म्हणजे त्यांचे वडील पण जे शिपाई म्हणत होते, त्यानंतर गोडे श्यामसुंदर गोडे आपल्याकडे लागले. म्हणजे आता बाईने सांगितले दोघे तिघे शिपाई होते, त्यांना तर त्यावेळी बिल्डिंगचं काम करताना सगळी कामं करावी लागत होती. पण मी श्यामसुंदर गोडेच्या अगोदर पासून आहे संस्थेत, पण मला कसंही आठवत नाही की श्यामसुंदर गोडेने एक 2 ओळीचं पत्र सुद्धा कधी दिलेलं नाही संस्थेला. माझं इन्क्रीमेंट द्या, मला काहीतरी हे द्या, हा ठराव करून द्या, तो ठराव, कधी एक सुद्धा पत्र वाचलेलं नाही आम्ही. एवढं अगदी सिन्सिअर म्हणजे ह्या संस्थेशी त्यांची नाळ जोडलेली होती त्यांच्या वडिलापासून. आता कांबळे सरांनी 2-3 कविता करून तुम्हाला दाखवले असेल. त्यांचे वडील जेव्हा होते त्यावेळी जेव्हा पेंटर म्हणून आमच्याकडे हेडमास्टर होते, ते त्या दिवशी रिटायर झाले सेवानिवृत्त. तर सरांनी एक कविता मला काय आठवत नाही, पण एक पण आठवतं. ते राहत होते सावंतवाडीला. त्या सावंतवाडीतून ते शाळेत यायचे. तर त्यांनी लिहिलं होतं ते पहिलीवर, शाळेत येऊन बघतो तर गोडे झाले हेडमास्टर. अशी कविता पुढच्या मला काय आठवत नाही. अशा ह्या गोड्याला त्यांचा स्वभाव पण गोड आहे, नाव पण गोड आहे. आता संस्थेला पण त्यानं गोड केलेलं आहे. सगळ्यांना आपल्या प्रमाणे पैसे दिले आहेत तेवढे सुद्धा देणं कोणाला शक्य नसतं खरं, तरी सुद्धा त्यांना जी आपुलकी आहे ती त्यावेळी ते दाखवली सगळ्यांसमोर आपल्याला. त्या आपुलकीबद्दल मी पण त्यांच्या संस्थेला ऋणी आहे. आणि असेच त्यांनी आमच्या संस्थेवर उपकार काय करत राहावं आमच्या संस्थेशी असं मला वाटतं. त्यांच्या पुढील आयुष्य सुख समाधानी आणखी व्यवस्थित जावं अशी ईश्वर प्रार्थना करतो. धन्यवाद. त्यांना शुभेच्छा देतो. श्यामसुंदरच्या निरोप समारंभ प्रसंगी उपस्थित असलेले आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय दुई सर, आमचे मार्गदर्शक माननीय साळगावकर साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय परब साहेब, माझे मित्र संस्थेचे संचालक माननीय मोहन मोहाटे साहेब, माननीय दाजी धुरी साहेब, माननीय मोहन सावंत साहेब, आमच्या मार्गदर्शक सौभाग्यवती धुरी मॅडम, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय उमेश तेंडुलकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मित्र यज्ञेश गोडे, सत्कार मूर्ती माननीय श्यामसुंदर गोडे आणि त्यांच्या सौभाग्यवती गोडे मॅडम. मला नाव माहिती काय असतं माहिती, श्यामसुंदर आता बोलणार म्हटल्यानंतर मला आणि मला टेन्शन असतं. कारण त्याच्याबरोबर मी लहानपणीपासून एका बेंचवर बसलेली माणसं, शिक्षकाने त्याला कधी उठवलं नाही, उठवलं तो ठराविक काहीतरी बोलत पटकन खाली वाटलं, असा त्याचा स्वभाव. मी आणि त्याने एक मला वाटतं महिनाभर एका मागण्यात आमचा अभ्यास करायचा आणि त्यानंतर पहिल्यापासून आमचा एक बेंच होता, त्याचा सगळा अभ्यास पूर्ण असायचा आणि माझा सगळा अभ्यास अपूर्ण असायचा अशी गोष्ट. मग त्याची वही घेऊन आम्ही पटकन सगळं शाळा चालू व्हायच्या अगोदर ते उतारे मारायचे. अशा प्रकारचं आमचा रिलेशन आहे. तुम्हाला स्पष्ट सांगायला काय मला लागलं, जर अभ्यास आळशीपणाने करायची माझी सवय होती, त्याला रात्र जागायची सवय होती. माझ्याबरोबर तो अभ्यासाला आला ती मला गोष्ट आठवते. त्याने बघितलं तर हा 10 वाजता तो इकडे अभ्यासाला येऊन उपयोग काय, हळूहळू 8 दिवसांनी बंदच झाला. कारण त्याला आणखी एक 12 वाजेपर्यंत अभ्यास करायची त्याची सवय होती. म्हणजे थोडक्यात चिकाटीने एखादं काम कसं करावं, त्याच्यासाठी कष्ट कसे घ्यावे की त्याच्याकडून घेण्याचा मला तो एक धडा होता.
पण मी तो घेतला घेता आला नाही. श्यामसुंदर ज्यावेळी त्याचं शिक्षण पूर्ण आलं शाळेत घेऊन यायची अशी ती संस्कृती होती. ती आठवली की खूप बरं वाटतं. आता ते दिवस राहिलेले नाही. श्यामसुंदरच्या नोकरीच्या प्रसंगाचं त्या दिवशी एक आणखी एक प्रसंग मला आठवतो बाबा की एक व्यक्ती आली माझ्याकडे आणि मला 2-3 मालवणीमध्ये शिव्या दिल्या. नाही म्हटलं तू माझ्या निरोप समारंभ त्याचा होता, त्याने अगोदर मला व्हॉट्सअपला पाठवलं होतं की तू ये म्हणून. तर त्या दिवशी तो अचानक पाऊस पडला आणि मला पण काहीतरी काम निघालं आणि मी गेलो नाही. त्याच्यानंतर साधारण मी त्याला जरा टाळून राहिलो. पण त्या दिवशी एकदा अचानक त्याने एंट्री केली आमच्या दुकानात आणि परत 2 शिव्या दिल्या आणि म्हटलं आला नाहीस तू, पण तुझं नाव मी बोर्डावर लिहिलं. त्या निरोप समारंभा दिवशी त्याने माझं बोर्डावर नाव लिहिलं. वेंगुर्ल्याला त्याचा निरोप समारंभ होता आणि एक म्हणजे मेजवानी म्हणून लिहिलं होतं. आता आपण मेजवानी हा शब्द जरा मोठाच झाला पण ती होती. तर मी म्हटलं वरती माझं बोर्डावर नाव का लिहिलं, तुझ्या मनात आहे ना माझं नाव. तर म्हणाल हो. तसं परवाच्या दिवशी बोलला श्याम की मला तू खूप सपोर्ट केलास त्यावेळी म्हणून मी इकडे आलो. त्याने एक भावना व्यक्त केली. ते वडील माझ्याकडे सर त्याचे जवळचे पाहुणे बाई रडल्या म्हणजे बघा इतके जवळचे नातेवाईक ते जवळचे आहेत. आणि मी नुकताच संचालक झालेला काय पोर सौदा माणूस, पण सकाळपर्यंत माझ्यावर विश्वास होता. हा माणूस का आला नाही माझ्याकडे, पण त्याचे वडील माझ्याकडे 2-4 वेळा सकाळी यायचे सांगायचे ना तो कसं काय की तू सांग, तू दुरी सरांना सांग, तू चव्हाण सरांना सांग. तेव्हा याचे काका रवीचे जवळजवळ त्यांच्याकडे आणि दुरी सरांकडे सगळं ते होतं. मी 2-3 वेळा गेलो. म्हटलं माझ्या मित्राला घेतलं नाही तर काय कारण आहे, त्यालाच घ्यायला पाहिजे. काय असेल ते सांगा, तुमच्या काय अटी असेल ते. मला काय समजत होतं, बोलायचं एवढं माहीत होतं कोण ज्येष्ठ आहे. पण चव्हाण सरांचा आणि आमचा तसा गौरव होता. तरी ते शिक्षकातले तरी माझे मित्रत्वाचे संबंध त्यांनी म्हणून प्रस्थापित केले. तर अशा प्रकारे आमचं नातं आहे. श्याम सुंदर सखाराम गोडे या व्यक्तीने आता जे बोलून सांगितलं ते अत्यंत मनापासून. काय लोक नाटक करत असतात हो, भाषणात पुढाऱ्याचे असतात तेवढे हुशार असतात. पण आज त्याला तो बोलतो. मला आश्चर्यचकित होऊन मी बघत होतो की बाबा काय हा बोलणार तू काय बोलणार. कधी न बोललेला माणूस, त्याला कधी आम्ही मीटिंग मध्ये सुद्धा बोलवलं तर तोच शब्द काय ते पटपट सांगितलं का बाहेर गेला. असा माणूस आता काय म्हणतो त्याला ते मनापासून दातृत्व. त्या दिवशी मला वाटतं त्याला पैसे द्यायला मिळाले, आपण ते पैसे जमा केले. पण माणसाच्या मनात असतं की मला पैसे द्यायचे आहेत, मला पैसे द्यायचे. हाच एक गुण महत्वाचा आहे, तो तुम्ही सगळ्यांनी जोपासला पाहिजे. आपण जिथे शिकतो, जिथे काम करतो, आपण जिथे काही जिथे आपल्यावर थोडेसे उपकार असतात त्याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवणं हे एक आपलं परम कर्तव्य आहे. आणि श्यामला त्या दिवशी पैसे द्यायला आले नाहीच होय ना, त्या दिवशी द्यायला आले नसतील, त्याला काही अडचणी असतील, त्याच्या पण त्याच्या मनात सतत गुरूर होती की मी गाडीला तुमच्या पैसे देईन. तर आता तुम्हाला त्या दिवशी पार्टी दिली आहे, आठवतं ना का विसरला? शुक्रवारी शुक्रवारी तुम्हाला पार्टी दिली. आता तुमचं तोंड मोड केलं. सकाळी एक पेन दिला हो ना, प्रत्येकाला पेन दिला. आणि तुमच्या गाडीसाठीची व्यवस्था आहे. आमची काय पैसे देणं असो काय, आम्ही जी काय नवीन गाडी तुमच्यासाठी सगळ्यांनी मिळून घेतली त्याच्यासाठी आठवणीने आज 10,000 रुपये दिले. याच्यासारखं आणखी दुसरं काय सांगणार तुम्हाला? असा माणूस मी बघितला नाही. मला बोलून मागावं लागतं
रिटायर होणार इकडे या तर काय नाही जेव्हा पण या माणसाला आम्ही विचारलं नाही. विचारलं का कोणी संस्थेने यायला विचारलं नाही की काहीतरी दे काहीतरी हे कर, आम्हाला ते योग्य वाटलं नाही म्हणून आम्ही विचारलं नाही. पण त्यांनी आपल्या मनानेच ठरवलं होतं की आता एवढं मोठे 25,000 रुपये आपल्याला दिले, 10,000 रुपये आपल्याला दिले आहेत, ते तुम्हाला सगळं नाही, 25,000 कमी खिशात घालून जाणार नाहीये, ते संस्थेला म्हणजे तुम्हालाच सगळं वापरणार असा माणूस मी बघितला नाही. बरोबर त्याच्या मनात एवढं लपून ठेवलं होतं, तेवढे चांगले विचार त्याचे आहेत. मला पण जवळ असून एवढे कळले नाही, एवढा मित्र असून आणि आता त्यांनी व्यक्त केले. तुम्हाला सर्वांना कंटाळा आलेला आहे, खूप भाषण येतात, हे पण मला समजतं. त्याला आताच सांगितलं परवा तो बोलला होता मला की त्याच्या वैदीला बरं नाही आहे मिसेसला, तिला पण चांगलं आरोग्य प्राप्त व्हावं आणि श्यामला उत्तम आरोग्य आणि उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य आणि सुख समाधान. तिची 2 मुलं आहेत, मुलीचं लग्न केलं, सगळ्यांना सुख समाधान मिळावं असं मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. त्याला शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमातील उत्तममूर्ती घोडे आणि व्यासपीठावरील सर्व संस्थेचे पदाधिकारी, सर्व मान्यवर, शिक्षक वर्ग, कर्मचारी वर्ग आणि घोडे यांचे ज्ञाती बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्षीय भाषण मी आमच्या सचिवांना सांगितलं, तुम्ही बोला, तुमच्या समावेश श्यामसुंदर घोडे इथे नोकरीला लागले त्यावेळेचा जो अनुभव तेंडुलकर साहेबांनी सांगितलेला आहे, मी त्या वेळीपासून संचालक मंडळात आहे आणि श्यामसुंदर घोडेंचे वडील इथे कर्मचारी असताना त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्या शाळेला आणि त्याच्यामुळे त्यांच्या पुण्यामुळे याला हवं असं सर्वांना वाटलं. आणि त्यावेळी ते चव्हाण सर, पुरी सर, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला आणि अनेकांचे अर्ज होते इथे ते बाजूला ठेवून त्यांना प्राधान्याने आम्ही शिरी घेतलो. तेव्हापासून मी या मंडळामध्ये संचालक आहे. त्यांच्या विरोधात कोणीही शिक्षकांनी कोणी विद्यार्थ्यांनी कोणत्याही तक्रार केलेली नाही, म्हणजे प्रामाणिकपणे त्यांनी काम केलेलं आहे. आणि आता सेवा निवृत्त ते होत आहे नियत वयोमानानुसार, तरी सुद्धा सेवा निवृत्त न होता त्यांनी या शाळेजवळ आपुलकेपणाने कायम संपर्क साधत राहावा असं मी त्यांना विनंती करतो. त्यांच्या भावी आयुष्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्याकडून संपतो. जय जय. आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा, निरोपाचा क्षण जणू हळव्याच्या फुलांचा, आठवणींची गर्दी जणू क्षण हा विरहाचा. अशा अतिशय सुंदर अशा प्रकारच्या या सोहळ्याचा कार्यक्रम अतिशय संपन्न होत आहे आणि याचा शेवटचा पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन मी कांबळे सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार मानायचे आहे. धन्यवाद. उपस्थित सर्व मान्यवर मंडळ, कार्यक्रमाचा सर्वात शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन. मी फक्त 2 मिनिटांमध्ये सर्वांचं बदल व्यक्त करणार आहोत. सन्माननीय श्यामसुंदर घोडे यांचा निवृत्ती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या हॉलमध्ये जे उपस्थित आहेत ते सर्व सन्माननीय संचालक, संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय रवी सर, सन्माननीय सचिव तेंडुलकर साहेब, सर्व संचालक मंडळ, तसंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय श्यामसुंदर घोडे यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्य, त्यांचे सगळे सोयरे आणि या कार्यक्रमानिमित्त जे कोण शिक्षणप्रेमी श्रोते जनो या हॉलमध्ये उपस्थित आहेत या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय चव्हाण सर आठवण या कार्यक्रमासाठी आले, त्यांचं स्पेशली धन्यवाद त्यांना. सर्व आजी माजी विद्यार्थी, सर्व पंचक्रोशीतील उपस्थित मान्यवर, कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती सन्माननीय श्यामसुंदर सखाराम घोडे व घोडे प्रेमी व कुटुंबीय, सूत्रसंचालक सन्माननीय तेंडुलकर सर आणि यांचा नामोल्लेख वगैरे राहिलेला असेल त्यामुळे त्यांच्यासमोर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि हा लांबवलेला कार्यक्रम अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने संपन्न झाला असं मी जाहीर करतो.
धन्यवाद. विद्यार्थ्यांनी उभं राहायचं. विद्यार्थ्यांनी उभं राहायचं. आता 25 होईल आणि या ठिकाणी पुरस्काराची व्यवस्था केलेली आहे. फक्त हॉलच्या एका वाटेतून न जाता समोरच्या बाजूला थोडं जा. मुलींनी पाठीमागून गेलं तरी चालेल.